किचन नेहमी स्वच्छ दिसण्यासाठी हे काम तर आपल्याला करावंच लागतं. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी मुलांच्या स्कूलची धावपळ होती, त्यामुळे त्यांना टिफिन वगैरे बनवून द्यायचा होता. तर मी इथे एकदा सगळी भाजी वगैरे सकाळी करून घेत असते, कारण दुपारी वेगळा स्वयंपाक, सकाळी वेगळा असा करत नाही. ज्यावेळेस मुलं दुपारी घरी येतात त्यावेळेस त्यांना काहीतरी खायचं असलं की तेव्हा मात्र मी वेगळं असं काहीतरी करते. पण सगळ्यांचा स्वयंपाक तर सकाळी एकदाच करते. तर मी इथे छान अशी छोटे छोटे वांगे होते ते चिरून घेतले आणि त्यानंतर त्याच्यासाठी मसाला बनवला. तर मसाला मी खोबरे आणि कांदा याचा बनवला आणि त्यानंतर छान असं त्याला वाटण तयार केलं आणि त्यानंतर भाजी फोडणी द्यायला घेतली. तर इथे फोडणीसाठी मी थोडं तेल घालून घेतलं. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हळद आणि घरातील काही मसाले हे सगळे मी टाकून घेतले. त्यानंतर छान अशी भाजी फोडणीला दिली. त्याच्यामध्ये मसाला भरलेले वांगे घातले आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं त्याला छानपैकी शिजू दिलं. तोपर्यंत मग पोळ्या वगैरे मी टाकून घेतल्या आणि मुलांचं दूधसुद्धा तयार झालेलं होतं, ते त्यांना मी दिलं आणि मुलांचं दूध वगैरे घेऊन झालं होतं. त्यानंतर मग मुलांना स्कूलसाठी मी सोडलं आणि मग वरती आल्यानंतर म्हटलं, चला आता किचनचा एक कोपरा आवरून घेऊया, कारण बरेच दिवस झाले हा कोपरा जो आहे तो मला आवरायचा होता. काय होतं त्याच्यावरती खूप धूळ होते आणि आजूबाजूला सगळी शेती आहे, त्यामुळे त्याच्यावरती डायरेक्ट धूळ येते आणि सगळ्या बरण्यांचे झाकणं जे आहे ते काळे असल्यामुळे त्याच्यावरती धूळ जी आहे ती लगेच दिसते. म्हणून अशी 8 दिवसातून एकदा तर हे सगळे डबे जे आहे ते पुसावे लागतात. तर आज हा कोपरा म्हटलं पुसूनच घेऊया, कारण असं केल्याशिवाय आपलं किचन काही स्वच्छ दिसत नाही. किचन स्वच्छ दिसायचं म्हटलं की हे सगळी कामं तर आपल्याला करावीच लागतात. म्हणून म्हटलं चला आता आज हे काम करून घेऊया, कारण बरेच दिवस झाले किचनचं हे सगळं कोपरा जो आहे तर तो आवरायचा होता. आता ह्या सगळ्या बरण्या एकदाच काढल्या की मला खूप कन्फ्युजन होतं की कुठल्या बरण्या कुठे ठेवायच्या, कारण जेव्हा ठेवलेलं असतं तेव्हा तर माहिती असतं, पण सगळ्या रॅकमधल्या जेव्हा बरण्या बाहेर काढते तर त्यावेळेस मग कन्फ्युजन होतं की कुठल्या बरण्या कुठे ठेवायच्या, कारण सगळ्या बरण्या त्याच जागेवरती बसतील असं नाही. त्याच्यातसुद्धा माझा अर्धा पाऊण तास गेला आणि विचार केल्यानंतर मग सगळ्या बरण्या जागच्या जागेवरती ठेवल्या. तर दोन्ही रॅकमधल्या बरण्या व्यवस्थित ठेवून दिल्या. त्यानंतर मग जे वूडचं रॅक आहे ते सुद्धा छान पुसून घेतलं. आता हे रॅक तर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्वच्छ करत असते, पण मग आता हे रॅक पुसलेच होते तर म्हटलं आता याच्यासोबत सुद्धा पुसून घेऊया. तर आता त्यासोबतच किचन काहीतरी वेगळं दिसावं आणि छान वाटावं असं काहीतरी मला करायचं होतं. तर त्यासाठी मी इथे माझ्या बाल्कनीमध्ये छोटे छोटे जेट प्लांट आहे, तर त्याच्यामधलाच एक कट करून घेतला. त्याची अशी एक ब्रांच घेतली आणि ती एक छोटा ग्लास माझ्याकडे होता. आता हा ग्लास भरपूर दिवस झाले असाच पडून होता. हा मी डीमार्टमध्ये घेतलेला. तर वर्षभर हा असाच पडलेला असतो. म्हटलं चला याचा काहीतरी उपयोग करूया. तर त्यासाठी मी असे मधले स्टोन त्याच्यामध्ये टाकले आणि त्यानंतर जेट प्लांट त्याच्यामध्ये टाकला. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. तर हे सगळं मी करून घेतलं आणि सुंदर असा एक किचनचा कोपरा माझा अगदी छान दिसत होता. त्यानंतर मग मी ताट वाढून घेतलं, नैवेद्य देवांना दाखवून घेतल्या आणि त्यानंतर मग मी जेवण केलं, कारण हे सगळं आवरून झाल्यानंतर मला सुद्धा खूप भूक लागली होती. वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.